श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस चांगला जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 28 डिसेंबर तर 3 जानेवारी हा काळ आपल्या प्रत्येकीसाठी खूप महत्त्वाचा आहे. हे शंकाभरी नवरात्र आहे. आपण शारदीय नवरात्र जसे साजरी करतो, पण शंकाभरी नवरात्रात केलेली कुलदेवीची सेवा थेट अन्नावर आणि आरोग्यावर परिणाम करते. त्याचबरोबर आपण कितीही मेहनत करतोय त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसतं. जर तुमच्या घरामध्ये पैसा येतोय पण टिकत नाहीये, मुलांचं आरोग्य सतत बिघडते किंवा मनामध्ये सतत भीती वाटते किंवा आजारपण घरामध्ये पूर्णपणे दडलेले आहेत, आपले आई वडील किंवा आपले सासू सासरे आहेत त्यांना पूर्णपणे आजार झालेले आहे, जसे की त्यांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी आहे, सतत त्यांना हॉस्पिटलमध्ये यावं लागतं. त्यामुळे आपल्याला या 9 दिवसाच्या सेवेत आहे तर आपल्याला जेव्हा आपण ही 9 दिवसाची सेवा करतो तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार आहे. कारण की ही जी 9 दिवसाची सेवा आहे तर या 9 दिवसाच्या सेवामध्ये आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर कुलदेवीची अखंड कृपा राहते, जेणेकरून घरामध्ये नकर्मता, जे काही नजरबाद आहे, जे काही वाईट दोष आहे ते सर्वपणे निघून जातात. फक्त आपल्याला 9 दिवस अशी कुलदेवीची प्रभावी सेवा आणि मंत्र करायचे आहे, जेणेकरून घरामध्ये लक्ष्मीचा असा प्रवेश होईल की आपल्या घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मीची कृपा राहील. आता बघा, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कथा कोणता आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, अशा कोणत्या भाज्या आहेत ते सर्व सांगणार आहे. त्याचबरोबर एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर मंत्र कोणतं करायचं आहे, 9 दिवसामध्ये आईची सेवा काय करायची आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, शंकाभरी देवीची एक साक्षात हिंदू धर्मामध्ये एक कथा आहे. तर बघा, जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा साक्षात आदिशक्ती प्रकट झाली. तिचे रूप पाहून ऋषीमुनी थक्क झाले. तिच्या अंगावर 100 डोळे होते, पण जगाचे हाल पाहून देवीच्या 100 डोळ्यातून 9 दिवस अश्रू वाहत होते, त्यातून नद्या प्रवाहित झाल्या. तेव्हा देवीने स्वतःच्या अंगातून भाज्या उत्पन्न केल्या. म्हणूनच या नवरात्रात भाज्याचे महत्त्व आहे. आपण जी भाजी खातो ती साक्षात देवीच्या प्रसादात आहे, हे भाव मनात ठेवा. आता आपल्याला घटस्थापना करायची असते. ही घटस्थापना कुणी करायची, कोणत्या वेळेत करायची, काही अडचणी आल्या तर काय करू नये, ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर देवीची शाक सजावट कशी करावी. शाक सजावट म्हणजे भाज्यांची निवड. देवीच्या चारही भोवती 21 भाज्या आपल्याला सजावट करावा लागते. केवळ पालेभाज्या न घेता त्यात जमिनीची खाली येणारी मुळी सुद्धा घ्यावा लागते. आता बघा, तुम्हाला केवळ पालेभाज्या न घेता त्यात जमिनीच्या खाली येणारी मुळी, जसे की गाजर, मुळा, वेलीवरच्या भाज्या, दुधी भोपळा, कारली आणि झाडावरच्या भाज्या जसं की शेवगा, अशा 3 स्तरावरच्या भाज्या मांडाव्यात. ह्या भाज्या तुम्हाला देवीच्या चारही बाजूनी मांडायच्या. जसं की आपण जेव्हा घट बसवतो, नवरात्रामध्ये आपण जसं घट बसवतो, जेव्हा आपण तांदळाची जेव्हा रास मांडतो, त्याच्यावर आपण कलश ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा इथे सर्वप्रथम एखादं लाल वस्त्र घ्यायचं आहे, चौरंग घ्यायचं आहे. चौरंग नसलं तर तुम्ही पाटा घेऊ शकता. पाट्यावर तुम्हाला लाल वस्त्र आथरायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला तांदूळाची रास मांडायची आहे. त्यानंतर तुम्हाला एखादं पित्तळाचं किंवा तांब्याचं तुम्हाला तामण ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एक नाणं, हळद कुंकू व्हायचं आहे व त्याबरोबर तुम्हाला नागिनीचे पानं किंवा 5 पानं तुम्ही लावा, त्यावर नारळ ठेवा. त्याचबरोबर चारही बाजूनी म्हणजे 21 भाज्या तुम्हाला हे लावायच्या आहेत. आता बघा, देवीच्या मूर्तीला भाज्यांनी स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. भाज्यांचा एक छोटा डोंगर किंवा मंडप तयार करा. हे निसर्ग आणि पुरुष शक्ती यांच्या मलिनेचं प्रतीक आहे. त्याचबरोबर बडोशोप नैवेद्याचा गुप्त तुम्हाला नैवेद्य करायचा आहे. अनेकांना नैवेद्य काय दाखवायचा हे माहिती नसतं. पौर्णिमेच्या दिवशी किमान 5, 7, 9, 11 किंवा 21 प्रकारच्या भाज्या एकत्र करून कांदा लसूण विरहित भाजी बनवा. यात बाजरीची भाकर आणि पांढरा लोणी असणे अनिवार्य का आहे, कारण की हे सत्वगुणी अन्न आहे जे थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देते. घराचे रक्षण करणारा तोरण तोडगा म्हणजेच की बघा, शंखभरी नवरात्रात पहिल्या दिवशी देवीला अर्पण केलेली कोथिंबीर किंवा कढीपत्त्याची फांदी सुकल्यावर फेकून देऊ नका. ती लाल कपड्यात बांधून मुख्य दरवाजावर टांगल्याने घरात आजारपणा येत नाही असे मानले जाते. याला आरोग्य कवच म्हणतात. हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे.
त्याचबरोबर कुलदेवीची आनंदी मंत्राचा उच्चार नक्की करा. केवळ नाव न घेता बीज मंत्रसह सेवा कशी करावी तर बघा, ओम ए श्री किली चामुंडाय बिच्ची शंख भरी देवाय. तर हा नम मंत्र जपाने हा मंत्र तुम्हाला शरीरातील चक्र कसे शुद्ध होतात तर हे यामुळे आध्यात्मिक प्रेक्षक जास्त वेळ थांबतील. 5 ते 3 जानेवारी शंखभरी पौर्णिमा, विशेष दीपदान. पौर्णिमेच्या संध्याकाळी तुळशीपाशी 5 दिवे लावतात. ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही त्यांनी पौर्णिमेच्या रात्री दिवेला हिरवे मूग अर्पण करावेत आणि दुसऱ्या दिवशी ते पक्ष्यांना खाऊ घालावेत. हा उपाय बुधग्रह मजबूत करण्यासाठी आणि व्यापारात यशसाठी अत्यंत प्रभावी आहे. कारण की बघा, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शरीर वात आणि कफ वाढतो. शंखाभरी नवरात्रात ज्या भाज्या नैवेद्य सांगितलेल्या आहेत त्या सर्व भाज्या निसर्गात या ऋतूत उपलब्ध होतात. देवीची पूजा आणि निसर्गाशी जुळून येणे होय हे विज्ञान लोकांना सांगतात. त्याचबरोबर ओटी विसर्जन करणे म्हणजे नवरात्र संपल्यावर त्या भाज्यांचं काय करावे तर त्या भाज्या फेकू नका, त्या घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून खावा किंवा गायीला खाऊ घालावात. त्याचबरोबर आता बघा, आपल्याला नवरात्र म्हणजे साजरी करायची असली तर नवरात्रमध्ये आपल्याला काही नियम पाळावे लागतात. जेव्हा आपल्याला काही मानसिक किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम आले असतील, जसं की स्त्रियांना जर मासिक धर्म आला असेल तर किंवा पिरियड आले असेल तर त्यांनी 4 दिवस किंवा 5 दिवस साईडला बसून एखाद्या सुवासिनीकडून ही पूजा तुम्ही करू शकता. जेव्हा आपण 9 दिवस घट तर तुम्ही 9 दिवस पाणी घालू शकता व हळद कुंकू तुम्ही इतरांकडून एका सुवासिनीकडून लावू शकता. त्याचबरोबर जेव्हा तुमचे 4-5 दिवस कवर होतील त्यानंतर तुम्ही स्वतः जरी पूजा केली तरीही चालते. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा अडचण आली तर तुम्ही इतर स्त्रियांकडून जर करून घेतलं तर तुम्हाला 9व्या दिवशी तिला एक साडी व हळद कुंकू लावून तुम्हाला तिला मानपान देऊन तिला वाटे लावायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घराबाहेर जर कुणी येत असेल तर त्याला उपाशीपोटी अजिबात पाठवू नका. कारण की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देवी आपल्याला काही निरोप देते, काही सांगता येत नाही. त्यामुळे उपाशी कोणालाही घरी पाठवू नका, जेणेकरून तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा नक्कीच होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू